मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। अमरावती जिल्हा वकील संघातर्फे जिल्ह्याचे भूमिपुत्र अनिल किलोर यांना जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह प्रदान केलं। अमरावती जिल्हा वकील संघातर्फे शुक्रवारी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती अनिल किलोर यांचा भावपूर्ण सत्कार कार्यक्रमात करण्यात आला। या देखण्या सोहळ्याचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे होते। अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख उर्मिला जोशी या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी होत्या। श्रीमती विमलाबाई देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र तायडे, सचिव प्रवीण ठाकरे, ॲडव्होकेट PS खडसे, ॲडव्होकेट BG गंधे, ॲडव्होकेट AM जैन, ॲडव्होकेट KH देशपांडे, ॲडव्होकेट विजय कोठाळे, ॲडव्होकेट किशोर शेळके, ॲडव्होकेट प्रशांत यावले, अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी शाल व श्रीफळ तसंच स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार केला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरातील मान्यवर मंडळी व विधिज्ञ उपस्थित होते। पहिले न्यायमूर्ती जे सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि वकील मंडळींना माहीत असेल की बेसिक स्ट्रक्चरचा हा जो कन्सेप्ट आहे तो या मुधोळकर साहेबांचा आहे। अमरावतीची भेट आहे आणि मुधोळकर साहेबांनंतर मगाशी सांगितलं की पापळकर, पाळेकर, DG पाळेकर साहेब पण अमरावतीचे होते, ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेले। आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे आपले आवडते लाडके आणि सगळ्यांना अगदी आपले वाटणारे असे आपले न्यायमूर्ती भूषण गवई साहेब सध्या सुप्रीम कोर्टात आणि ते लवकरच सरन्यायाधीश होतील आणि ती पण एक मोठी अभिमानाची गोष्ट अमरावतीसाठी आहे। गंमत म्हणजे अशी की आमच्या नागपूर खंडपीठात अनेकदा चर्चा होते की हे नागपूर खंडपीठ नावाचं आहे, मुळात हे अमरावतीचं आहे आणि त्याला कारण आहे। म्हणजे प्रशासकीय न्यायमूर्ती शुक्रे साहेब, नंतर RK देशपांडे साहेब, चांदूरकर साहेब, VM देशपांडे साहेब, पितळे साहेब, कन्नडीवाला मॅडम, PM देशमुख साहेब, अचलिया साहेब आणि आता मी, एवढे लोक अमरावतीचे आहोत। एक नाव विसरलो, चांदूरकर साहेब पण अमरावतीचेच आहे। त्यामुळे न्यायदानाच्या या क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात अमरावतीचं योगदान राहिलेलं आहे। असं म्हणतात की माणसाला अभिमान नको, पण मला एका गोष्टीचा नेहमी अभिमान होता, राहील आणि आजही आहे आणि तो म्हणजे मी अमरावतीचा आहे याचा। मोहम्मद शोएबुद्दीन, विदर्भ न्यूज, अमरावती।